कारण मला तर फिरणं फार अवघड होतं, कारण नुकतीच माझ्यावर एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि डॉक्टरनीसुद्धा सल्ला दिला होता की शक्यतो जास्त फिरायचं नाही, नाहीतर मी घरोघर जातो इलेक्शन असलं की. मी काही घरात बसून राहत नाही. परंतु तब्येतीचे जर काही अडचण असेल तर मग नाईलाज होतो आणि त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांनाच, तुम्ही माझे सुरुवातीपासूनचे सर्व मित्र आहात. मी तर माझं उदयच रोटरी क्लबच्या माझ्या कामगिरीमधून माझ्या राजकारणाचा उदय झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवला पाहिजे. तो आपल्या पुरता मर्यादित ठेवता कामा नये. कारण तुमच्या प्रत्येकाकडे ताकद आहे 50-50, 100-100 लोकांची मनं वळवायची. तर ती मनं तुम्ही वळवू शकता, कारण लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल रिस्पेक्ट असतो आणि त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की सावंतवाडीची परंपरा टिकली पाहिजे. तर निश्चितपणे आणि कुठेही काही आमचा एखादा नगरसेवक चुकला तर त्याचा कान पकडण्याचा अधिकारसुद्धा मला आहे. एवढा मी वयाने सगळ्यांपेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं कधीही मनामध्ये ठेवू नका की कुठेतरी चूक होईल. चूक झाली तर आपण निश्चितपणे 100% दुरुस्त करू, एवढी मी आपल्याला खात्री देतो.